महाराष्ट्र सदनात झालेल्या पोळी प्रकरणावरनं शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात शिवसैनिकांची पाठराखण करण्यात आली आहे। तसंच या सगळ्या प्रकारावर काँग्रेस आणि महाराष्ट्र सदनाचे आयुक्त बिपिन मलिक यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। आपण पाहूयात या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय। महाराष्ट्र सदनातील बेबंदशाही, गोठाभर आपण महाराष्ट्र सदनात राहणे नको अशी अवस्था नव्याने निवडून दिलेल्या खासदारांची आहे। स्वच्छता नाही, कॅन्टीनची चांगली व्यवस्था नाही, पैसे देऊन मनस्ताप विकत घेण्याची अवस्था आहे। महाराष्ट्र सदनात सध्या बेबंदशाही सुरू आहे। त्या विरोधात सेना खासदारांनी आवाज उठवला, त्यांचं काय चुकलं? मराठी माणसाला तुच्छ लेखणार असाल तर हा अपराध शिवसेना कधीही माफ करणार नाही। जेवणात जर रबर सारख्या पोळ्या आल्या तर त्या विरोधात आवाज उठवला जाणारच। एका मुस्लिमाचा रोजा तोडण्याचा झालेला प्रयत्न या जाणीवपूर्वक पेरलेल्या खबरा आहेत। महाराष्ट्र सदनातील बजबजपुरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी धार्मिक राजकारण करणं म्हणजे नीचपणाचा कळसच आहे। मराठी खासदारांनी गैरप्रकाराबाबत उठवलेल्या आवाजाबद्दल मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, याला काय म्हणायचं? दिल्लीतला महाराष्ट्र सदन हा कोणाचा अड्डा झालाय हे तपासून बघितलंच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।